ना त्या हरिभाऊ राठोड साहेबाची, ना पंकजा मुंडे साहेबांची, ना महादेव जानकर साहेबाची, ना पडळकर साहेबांची. पाठबळ आहे, पाठिंबा. अरे यार, आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना, जनता आम्ही आहे ना. मराठ्यांना फक्त एकच विनंती, षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायचं रॅलीच्या आधी सांगितलं होतं. फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको केले, दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले. म्हणून आपल्याला आज ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एसपींना आणि पीआयला सांगून करायला लावले. दुसरं, 13 मार्चची मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला. एकाची 23 कसं काय झाली ती? ॲडव्होकेट जनरल कसं काय अर्ज करतात आणि एक खाजगी याचिका करता? मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो स्पेशल याचिका करता म्हणून. हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या? गुन्हे मागं घेतो, घ्यायना, अंमलबजावणी करतो, करीना. आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले. मी वळ केलं, इथं बसण्यापेक्षा तो याची देतो, चल गुतव. पण निष्ठा मी विकू शकत नाही. मायबाप मराठ्यांनो, त्यांचं सरळ म्हणणं आहे 10% स्वीकारावं, तरच समाज आपल्या बाजून होईल, नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तरच सत्ता येते. तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठीला फसू मी? आणि त्यांना माहिती आहे निष्ठावान पोरग आहे, हे समाजाला मायबाप म्हणलं, हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही, याचा गेम करा. म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत. आणि गेमाला फेमाला भेट नाही हो. असलं मरण येणं लय भाग्य लागतं. आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून